इयत्ता 5वीच्या गणित विषयातील प्रॉब्लेम सेट 6 हा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। पहिला प्रश्न काय तो आपण पहिल्यांदा वाचून घेऊया। राइट द प्रॉपर सिम्बॉल लेस दॅन और ग्रेटर दॅन इन द बॉक्स असा प्रश्न आहे। पहिल्यांदा आपण समजून घेऊया हा प्रश्न सोडवायचा कसा, म्हणजे जी पुस्तकातली उदाहरणं आहे याच्या व्यतिरिक्त काही उदाहरणं घेऊन आपण हे समजून घेऊया। आता हे कसं समजून घेणार पहा, लक्ष द्या। तर समजा म्हणजे आपल्याला काही नंबर दिलेले असतील, म्हणजे इकडे पहा हा दिलाय 7 2 4 6 हा 4 डिजिट नंबर दिलाय आणि दुसरा नंबर दिलाय आपल्याला 3 डिजिटचा। समजा आता बघा 8 3 7 ठीक आहे। मला सांगा हा कसा आहे बघा, 3 डिजिट आहे म्हणजे एकक दशक शतक, म्हणजे हे शेकडं 837 मोठा का 7000 मोठा, तुम्ही लक्ष द्या ना। 7246 हा मोठा आहे, हा मोठा आहे म्हणजे कसं तर पहा आपण काय करणार आहोत, नीट लक्ष द्या की यामध्ये मोठा कोणता आणि छोटा कोणता, कारण आपल्याला हे चिन्ह वापरायचे आहेत। मग आता हे चिन्ह म्हणजे काय बघा, म्हणजे मला सांगा 4 अंकी संख्येपेक्षा 3 अंकी संख्या नेहमी लहान असणार आहे, मग ही संख्या मोठी आहे, मग ज्या संख्या मोठ्या आहेत ना तिच्याकडे हे तोंड करायचं। तोंड करायचं म्हणजे बघा कसं, तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी आपलं दैनंदिन। समजा बाजारातून आपण काही गुलाबजामुन खरेदी केलेले आहेत आणि त्यातला एक गुलाबजामुन मोठा आहे आणि एक गुलाबजामुन छोटा आहे। तर मग तुम्हाला सांगितलं बा कोणता निवडणार तुम्ही, तर तुम्ही म्हणणार मला पटकन मोठा दे, म्हणजे आपण पटकन मोठा खाण्यासाठी इच्छुक असतो। म्हणजे तसं पहा हा एक मोठा गुलाबजामुन आहे आणि हा एक छोटा गुलाबजामुन आहे, हां ठीक आहे। मग आता मला सांगा आपण पटकन कोणता निवडणार, मोठा म्हणजे याच्याकडे लगेच तोंड करणार, याच्याकडे तोंड केलं बघा, हे आपण याच्याकडे तोंड केले, म्हणजे अशा पद्धतीने हे चिन्ह वापरावं लागेल। म्हणजे लेफ्ट साईडचा ग्रेटर आहे दॅन राईट साईडचा, म्हणजे जिकडं मोठा आहे ना तिकडे आपण तोंड करणार, तिकडचा घेणार। म्हणजे इथं पण तसंच करू, ही संख्या मोठी आहे म्हणजे इकडे सिम्बॉल साईन करणार, हे जे सिम्बॉल आहे ना ते डावीकडे करणार, का तर 7246 मोठी आहेत 837 पेक्षा। बरं हे आता ही चार अंकी संख्या, ही 3 अंकी संख्या आहे, म्हणजे 4 डिजिट आहे 3 डिजिट आहे, मग 3 डिजिटपेक्षा 4 डिजिट मोठी आहे म्हणून तिच्याकडे पटकन तोंड केलं। आता आपण दोन्ही काय करू, दोन्ही ना 5 डिजिटवाल्या घेऊ, म्हणजे 5 अंकी संख्या घेऊ। म्हणजे बघा 5 7 8 3 7 आणि दुसरी एक घेऊ कंपॅरिझन करण्यासाठी 8 2 9 3 5। मला सांगा आता इकडे बघा ही पण 5 अंकी संख्या आहे, 1 2 3 4 5 1 2 3 4 5, म्हणजे बघा। आणि काय करत असतो, याला कॉमा द्यायचा असतो। कुठं द्यायचा कॉमा बघा, उजवीकडून 1 2 3 3 घरं सरकून इथं कॉमा, 1 2 3 3 घरं सोडून कॉमा। आता नेहमी लक्षात ठेवा कंपॅरिझन जेव्हा करायचं असतं तेव्हा जर दोन्ही संख्या समान डिजिट म्हणजे समान अंकावाल्या असतील, इथं पण 5 अंकी इथं पण 5 अंकीवाली, तर काय करायचं, उजवीकडून नाही लगेच विचार करायचा, अगोदर डावीकडून विचार करायचा। मला सांगा 5 मोठा का 8 मोठा, 8 मोठा, म्हणजे याचाच अर्थ काय झालं आहे, 57,000 मोठे का 82,000 मोठे, 82,000 मोठे। 57,000 ग्रेटर आहेत का 82,000 ग्रेटर आहेत, 82,000 ग्रेटर आहेत, मग जिकडे मोठे तिकडे तोंड करणार। आता मग असे कसं होतं, हा मोठा इकडे होता म्हणून इकडे तोंड केलं, आता हा मोठा इकडे म्हणजे इकडे असं साईन करणार, ठीक आहे। इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे। आता मी काय करतो, अजून एक उदाहरण घेतो बा, म्हणजे कसं म्हणजे तुमच्या लक्षात येईल, थोडं कंपॅरिझन करू आपण, ठीक आहे। बा 7 8 5 2 0 7 8 5 7 3। आता बघा आपलं काय ठरलंय, आता ह्या 2 नंबरमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचे, हा मोठा का हा मोठा, कोणता मोठा नक्की ते आपल्याला कंपॅरिझन करायचे बरं का। बघा हा मोठा का, आपण कॉमा देऊन घेऊ, 1 2 3 1 2 3 असं 3 झालं, उजव्या बाजूने 3 अंक सोडून कॉमा द्यायचा, म्हणजे हे झालं 78,520 आणि हे झालं 78,573। आता मोठं कसं ओळखायचं, इकडे बघा डाव्या बाजूने विचार करायचा, समान संख्या असतील तर इथं 7 आहे तर इथं 7 आहे, दोन्ही समान आहे,
नाही येणार आपण, आपल्याला दोन्ही चालते, दोन्ही समान आहेत. इथं 8 आहे तर इथं पण 8 आहे, दोन्हीकडे समान आहे. इथं 5 आहे, इथं पण 5 आहे. आणि इथं मात्र चौथा अंक जो आहे इथं 2 आहे आणि इथं 7 आहे. मग मला सांगा पहिले तिघं हे तिघं तर इथं पण सेम होते आणि इथं पण सेम होते, ठीक आहे. पण इथंच विचार केल्यानंतर हा 2 मोठा का 7 मोठा? 7 मोठा. मग इकडं साईन होईल, इकडं सिम्बॉल येईल. कळतंय? अशा पद्धतीने येईल याच्यामधलं. मग आपण सोडवूया आता प्रॉब्लेम सेट 6. पहा तर पहिला प्रश्न ॲक्च्युली त्यांनी सोडवून दिलेला आहे पहिला प्रश्न, ठीक आहे. बघा काय सांगितलंय, 5705 मोठा का 15705 मोठा? तुम्ही आधी डिजिटचा विचार करा. 1 2 3 4 चार अंकी संख्या आहे ही. किती आहे? 1 2 3 4 5. मग 5 अंकी इकडची मोठी आहे ना, 5 अंकी म्हणल्यावर म्हणून जी मोठी तिच्याकडे सिम्बॉल करायची, ठीक आहे. असं तोंड उघडं करायचं, ठीक आहे. आता इथं पाहूया आपण बरं का, ही किती अंकी? दोन्ही समान अंकी आहेत का वेगवेगळे आहेत? 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ही दोन्ही 7 अंकी संख्या आहेत. मग आता आपल्याला डाव्या बाजूने विचार करायचा आहे. 22 ग्रेटर आहे का 12 ग्रेटर आहे? मोठा कोण आहे? 22 मोठा का 12 मोठा? 22 मोठा. मग जिकडे मोठा तिकडे चिन्ह करणार, म्हणून हे असं चिन्ह, ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन मला आता इथं पहा, अगोदर आपण संख्या समान आहेत का बघू. किती अंकी संख्या आहे? 1 2 3 4 5 6 7 अंकी संख्या आहे. 1 2 3 4 5 6 7 अंकी संख्या आहे. दोन्ही 7 अंकी संख्या आहे. इकडे बघा इथंही 35 आहे आणि इथंही 35 आहे. बरं म्हणजे इथपर्यंत तर काय नाही, पण इथं किती आहे? इथं 33 आहे आणि इथं 32 आहे. म्हणजे अगोदर पहिले दोन म्हणजे 35 इक्वल होता, पण 33 मोठा आहे 32 पेक्षा. मग हे साईन कसं आहे? असं येईल, जिकडे मोठं तिकडं. बरं आता इथं बघूया. इथं तर लई सोपं आहे. 1 2 3 4 5 ही 5च अंकी आहे आणि ही कशी दिसते बघा. 1 2 3 4 5 6. 5 अंकीपेक्षा 6 अंकी मोठी म्हणजे